नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत भागीदारांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. त्यातल्या आधी आपण पाहून घेऊ भागीदारांचे हक्क. भागीदारी संस्थेची स्थापना कराराने होते. करार होताना त्या भागीदारी संस्थेचे जे सभासद होतात त्यांच्यामध्ये व्यवसाय करण्याचा उद्देश, भांडवल, नफा, हक्क व कर्तव्य याबाबतची लेखी किंवा तोंडी करार झालेला असतो. ज्या संस्थेची स्थापना तोंडी कराराने होते, त्या संस्थेतील भागीदारांचे एकमेकांवरील परस्पर संबंध हे परमोच्च विश्वासाचे असले पाहिजेत. परंतु भविष्य काळामध्ये भागीदारांमध्ये एकी टिकून राहिली तरच त्याची खात्री देता येत नाही. म्हणून अशा बिकट प्रसंगी तोंडी कराराला काडी इतकी किंमत नसते. त्यासाठी करार हा किंवा भागीदारी ही काय पाहिजे तर लेखी स्वरूपात पाहिजे. यासाठी लेखी करार करावे लागतात. एकमेकांबद्दल, संस्थेबद्दल, स्वतःबद्दल काही हक्क व कर्तव्य नमूद केले पाहिजेत. काही हक्कांची व कर्तव्यांची नोंद करण्यात कारण नसते. काही हक्क व कर्तव्य कायद्याने आपोआपच निर्माण होतात. त्याची नोंद करावी लागत नाही. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे भागीदारांचे हक्क नक्की कोणते असतात? राइट्स ऑफ पार्टनर. भागीदारी मधील परस्पर संबंध हे कलम 11 नुसार कायद्याने कराराने ठरलेले असतात. त्यांच्यामध्ये हक्क व कर्तव्य कराराच्या वेळी ठरवले पाहिजेत. तो करार लेखी असेल किंवा तोंडी असेल. कलम 12 ते 17 मध्ये भागीदारांचे हक्क आणि कर्तव्य नमूद केले आहेत. जेव्हा भागीदारीचा करार तोंडी असेल किंवा त्या करारातील हक्क व कर्तव्य कमी असतील, तर कलम 12 ते 17 मधील हक्क व कर्तव्य सर्व भागीदारी संस्थांना लागू होतात. म्हणून करार नसला तरी पुढील प्रमाणे भागीदारांचे हक्क आहेत. त्यातला पहिला आहे व्यवसायातील कामात भाग घेण्याचा हक्क. कराराने भागीदारांमधील संबंध प्रस्थापित होत असतात. म्हणून करारात सहभागी असलेली प्रत्येक भागीदाराला व्यवसायातील कामात भाग घेण्याचा हक्क आहे. भांडवल कमी आहे किंवा काहीच नाही या कारणावरून त्या भागीदाराला व्यवसायातील कामात भाग घेण्याचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अशी तरतूद कलम 12 अ मध्ये केलेली म्हणजे मत मांडण्याचा हक्क. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी व विचार करण्याची शक्ती भिन्न भिन्न असते. त्यामुळे त्यांच्यात मतभेद होतात. म्हणून प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा हक्क असतो. तो थोपवून धरता येत नाही. मतभेदाच्या वेळी नेहमी कामाच्या बाबतीत बहुमताच्या तत्वाने निर्णय घेता येतो. बहुमताने निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक भागीदाराचे मत विचारात घेतले पाहिजे. म्हणजेच भागीदाराला आपले मत मांडण्याचा हक्क आहे. हे सर्व स्पष्टीकरण हे भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील कलम 12 तील सी मध्ये दिलेले आहे. तर तिसरा हक्क आहे जमा खर्च तपासण्याचा हक्क. सर्वांमध्ये ठरले असेल तर प्रत्येकाला संस्थेची जमा खर्चाची पुस्तके तपासण्याचा हक्क आहे. भागीदारच प्रतिनिधी सुद्धा भागीदाराचा प्रतिनिधी सुद्धा जमा खर्चाची पुस्तके त्याच्या वतीने तपासू शकतो. ही तरतूद कलम 12 डी मध्ये केलेली आहे. याचा अर्थ जे काही भागीदार आहेत त्यांना जमा खर्च पाहण्याचा किंवा तपासण्याचा हक्क हा मिळालेला असतो. चौथा हक्क आहे नफ्यातील हिस्सा मिळवण्याचा हक्क. कलम 13 ब नुसार भागीदारांमध्ये नफ्याची विभागणी करण्याचे नियम ठरलेले नसल्यास व्यवसायाचा नफा समप्रमाणात मिळवण्याचा हक्क आहे. म्हणजेच इक्वली. त्याप्रमाणे संस्थेला तोटा झाला असल्यास तो देखील समप्रमाणात वाटून घेतला पाहिजे. म्हणजे नफ्यातील हिस्सा जर त्यांनी ठरवलेला नसेल तर तो कायद्याने काय सांगितलेला आहे की समहक्क म्हणजेच इक्विटी इक्वल प्रमाणामध्ये तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. पाचवा हक्क आहे भांडवलावर व्याज मिळण्याचा हक्क. जर सर्वांमध्ये ठरलेले असेल तरच भागीदाराला आपल्या भांडवलावर व्याज मिळण्याचा हक्क आहे. असं स्पष्टीकरण कलम 13 तील सी नुसार दिलेले आहे. 6
संस्थेला दिलेल्या कर्जावर व्याज मिळवण्याचा हक्क. एकदा ठरलेले भांडवल संस्थेला दिल्यानंतर त्यापेक्षा जास्त रक्कम संस्थेमध्ये भांडवल म्हणून देण्याची गरज नसते. असे ठरलेले असतानाही जर एखाद्या भागीदाराने ठरलेल्या भांडवलापेक्षा जास्त रक्कम दिली असेल, तर ती जास्तच्या रकमेवर त्याला दर शेकडा 6% दराने व्याज मिळण्याचा हक्क आहे. 7वा हक्क आहे संस्थेकडून परतफेडीचा हक्क. कलम 13 नुसार जर एखाद्या भागीदाराने संस्थेला तोटा होऊ नये म्हणून काही पैसे मागवले असतील किंवा एखादे कर्ज निर्माण केले असेल, जबाबदारी निर्माण केली असेल, तर अशा प्रसंगी संस्थेची ती रक्कम त्या भागीदाराला परतफेड केली पाहिजे. संस्थेच्या मालमत्तेतील संयुक्त मालकीचा हक्क. कलम 14 नुसार संस्थेमध्ये जी मालमत्ता आणली आहे, खरेदी केली आहे, ती सर्व मालमत्ता भागीदारांच्या भांडवलातूनच खरेदी केलेली असते. त्यामुळे प्रत्येक भागीदाराला संस्थेच्या मालमत्तेत संयुक्त मालकीचा हक्क असतो. 9वा हक्क आहे संस्थेत भागीदार म्हणून अस्तित्व ठेवण्याचा हक्क. कलम 33(1) नुसार कोणीही भागीदाराला संस्थेतून काढता येत नाही. कलम 33(1) नुसार कोणाही भागीदाराला संस्थेतून काढता येत नाही. म्हणजेच प्रत्येकाला भागीदारी संस्थेत भागीदार म्हणून अस्तित्वात राहण्याचा हक्क आहे. 10. संस्थेची मालमत्ता चांगली वापरण्यास सांगण्याचा हक्क. कलम 15 नुसार प्रत्येक भागीदारी संस्थेची मालमत्ता चांगली वापरता यावी असा प्रत्येक भागीदार सांगू शकतो. तसेच संस्थेची मालमत्ता फक्त भागीदारी व्यवसायासाठीच वापरा म्हणून सांगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. 11. नवीन भागीदार म्हणून प्रवेश घेण्याविषयी हरकत घेण्याचा हक्क. कलम 22 नुसार एखादा नवीन भागीदार प्रवेश करत असेल तर संस्थेतील कोणताही भागीदार त्या प्रवेशाविषयी हरकत घेऊ शकतो. नंतर तो त्या भागीदाराच्या प्रवेशाला संमती देऊ शकला तरी वरीलप्रमाणे त्याला हक्क प्राप्त होतात. 12. संस्थेच्या नावाने केलेल्या व्यवहारासाठी संस्थेला बांधील ठेवण्याचा हक्क. कलम 22 नुसार संस्थेतील चालवलेला व्यवहार पुढे तसाच व्यवस्थितपणे चालू राहावा यासाठी एखाद्या भागीदाराने एखादा व्यवहार केला तर त्या संस्थेने हा व्यवहार स्वीकारला पाहिजे. म्हणजेच तो व्यवहार संस्थेला बंधनकारक ठरतो. शिवाय तो भागीदार कलम 18 व 19 नुसार संस्थेची प्रतिनिधी या नात्याने केलेले व्यवहार संस्थेवर बंधनकारक ठरू शकतो. 13. निवृत्त होण्याचा हक्क. कलम 32 नुसार सर्व भागीदारांच्या संमतीने किंवा खास ठरावाने किंवा ऐच्छिक भागीदार असल्यास इतरांना नोटीस देऊन कोणताही भागीदाराला संस्थेतून निवृत्त होता येते. निवृत्तीनंतरच्या नफ्यात वाटणीचा हक्क. कलम 37 नुसार निवृत्तीनंतर किंवा भागीदार मयत झाल्यानंतर सुद्धा जर राहिलेल्या भागीदारांशी अशा बाहेर जाणाऱ्या भागीदाराचा हिशोब मागवला नाही तर त्या निवृत्त भागीदाराला किंवा मयत भागीदाराला वारसाला निवृत्तीनंतर किंवा मयत झाल्यानंतर ते हिशोब होईपर्यंत नफ्यातील हिस्सा तरी देवायास पाहिजे किंवा दर शेकडा 6% दराने व्याज दिले पाहिजे. निवृत्तीनंतर तत्सम व्यवसाय करण्याचा हक्क. कलम 36 नुसार निवृत्त होणारा भागीदार हा पूर्वीसारखा व्यवसाय व जाहिरात करू शकतो, परंतु त्याने पूर्वीच्या संस्थेचे नाव वापरता कामा नये. पूर्वीच्या संस्थेत येणाऱ्या गिरायकांना आमच्याकडे या असे म्हणता कामा नये. तसेच पूर्वीच्या भागीदारी संस्थेचा आपण प्रतिनिधी आहोत असे जनतेला भासवता कामा नये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे भागीदारांचे हक्क आहेत हे भागीदारांचे आता आपण हक्क पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया भागीदारांचे कर्तव्य, ड्युटीज ऑफ पार्टनर. आता याच्यामध्ये एकूण 3 भाग पाडलेले आहेत. तर त्यातला पहिला भाग जो आहे सर्वसाधारण प्रमुख कर्तव्य, म्हणजे ते बदलता येत नाही. तर दुसरा आहे इतर कर्तव्य, बदलता येणारी कर्तव्य.
सगळ्यात पहिल्यांदा पाहू आपण सर्वसाधारण किंवा प्रमुख कर्तव्य, त्याला आपण म्हणतो न बदलता येणारी कर्तव्य. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पुनर्स्थापित संस्थेतील भागीदारांची कर्तव्य. तर त्यातलं आपण पहिल्यांदा पाहू सर्वसाधारण प्रमुख कर्तव्ये की जी बदलता येत नाहीत. कलम 9 व 10 नुसार सर्वसाधारण कर्तव्य खालीलप्रमाणे आहेत. ही कर्तव्य भागीदारी करारात नमूद केलेली किंवा केली किंवा नाही याला महत्त्व दिले नाही. याचा अर्थ असा असतो, की जर तो भागीदाराचा जो काही करार आहे, त्या करारामध्ये हे नमूद केलीच पाहिजेत असं काही नाही. जर त्याला नमूद केली नाही, तरी सुद्धा सर्वसाधारण कर्तव्य नमूद करताना त्यात कसलीही बदल करता येत नाही. म्हणजे त्याच्यातील शब्दरचना कमी जास्त करता येत नाहीत. अशी कोणती कर्तव्य आहेत? तर त्यातलं पहिलं कर्तव्य आहे परस्पर विश्वासाने कार्य करणे. संस्थेतील सर्व भागीदारांना एकमेकांवर परमोच्च विश्वास ठेवला पाहिजे. भागीदारी संस्थेची सर्वश्रेष्ठ मालमत्ता म्हणजे भागीदारांचा परस्परांमधील असणारा विश्वास होय. तर दुसरं कर्तव्य आहे ते म्हणजे स्वतःच्या चुकीमुळे होणारे नुकसान भरून देणे. संस्थेच्या व्यवहारामध्ये अफरातफर, लबाडी केल्यामुळे जर संस्थेला नुकसान झाले, तर अशी अफरातफर किंवा लबाडी करणाऱ्या भागीदाराने संस्थेला नुकसान भरपाई भरून दिली पाहिजे. तर तिसरं आहे सार्वजनिक हिताला प्राधान्य. प्रत्येक भागीदाराने संस्थेतील आपल्या हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येकाने आपली कुवत, शक्ती, कौशल्य पणाला लावून संस्थेचे अंतिम ध्येय जास्तीत जास्त नफा मिळवणे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्वहित नको, सार्वजनिक हित हवे हे तत्व प्रत्येकाने पाळायला पाहिजे. 4. सत्य हिशोब देणे म्हणजेच खरा हिशोब देणे. प्रत्येक भागीदाराला हिशोब वह्या तपासण्याचा हक्क आहेच. हिशोब वह्यामधील काही माहिती दुसऱ्या भागीदारांना हवी असल्यास किंवा वारसांना हिशोबाची माहिती व पुरावा म्हणून काही कागदपत्रे इत्यादी गोष्टी संबंधित भागीदाराने असतील तर ते बदल न करता सत्यपणे दिल्या पाहिजे. म्हणजे जी काही माहिती आहे ती दिली पाहिजे. 5. संपूर्ण माहिती पुरवणे. संस्थेचा व्यवसाय करत असताना जर एखाद्या भागीदाराला संस्थेच्या संदर्भात व्यवहारासंदर्भात काही माहिती समजली असेल, तर ती आपल्या जवळच दडपून न ठेवता इतर भागीदारांना त्याने ती सांगितली पाहिजे. संपूर्ण माहिती इतर भागीदारांना सांगितली तरच आपले काही नुकसान होईल असे मनात आणता कामा नये. आता हे जे आपण कर्तव्य पाहिले, तर ह्या कर्तव्यामध्ये काय होतं, की बदल करता येत नाही. कोणतीही भागीदारी संस्था असेल, तर त्यांना हे कर्तव्य भागीदारांना पार पाडावीच लागतात. तर दुसरे कर्तव्य आहे ते म्हणजे इतर कर्तव्य. त्या इतर कर्तव्यामध्ये काय होतं, की त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. वरील जे काय आता आपण 5 कर्तव्य पाहिली, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. ती सर्व भागीदारांना सार्वत्रिकपणे लागू पडतातच. वरील 5 कर्तव्यांचा उल्लेख करारात असो किंवा नसो, त्यात कोणताही फरक पडत नाही. परंतु करारामध्ये उल्लेख केल्यानंतरच त्या कर्तव्याचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांवर असते. कोणती कर्तव्य असावीत हे लेखी कराराद्वारे ठरले पाहिजे. म्हणजे त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सोपे होते. तर आता एक अशी कोणती कर्तव्य आहेत? तर त्यातलं पहिलं आहे आपले काम दक्ष राहून करणे. व्यवसायामध्ये काम करत असताना प्रत्येकाने आपले काम दक्ष राहून केले पाहिजे हे माहिती कलम 12B मध्ये सांगितलेली आहे. तर वेतन दलाली मागू नये. सर्वांना संस्थेच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क आहे. म्हणून त्या कामाच्या बदल्यात वेतन, दलाली मागू नये. परंतु जर कराराद्वारे वेतन किंवा दलाली देण्याचे ठरलेले असेल तर कार्यकारी भागीदाराला असे वेतन किंवा दलाली घेता येते. पण याचा उल्लेख तुमच्या करारामध्ये पाहिजे अशी माहिती कलम 13 मधील अ मध्ये सांगितलेली आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे तोटा वाटून घेणे. प्रत्येक भागीदाराला नफा वाटून घेण्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे संस्थेला झालेला तोटा सुद्धा प्रत्येकाने वाटून घेतला पाहिजे. ही माहिती कलम 13B मध्ये सांगितलेली आहे. तर चौथं कर्तव्य आहे जाणून बुजून निष्काळजीपणामुळे संस्थेला झालेला तोटा भरून देणे.
भागीदारी कायदा कलम 13F नुसार जर एखाद्या भागीदाराने जाणून बुजून निष्काळजीपणा केला असेल व त्यामुळे संस्थेला नुकसान झाले असेल तर त्या भागीदाराने असे नुकसान भरवून दिले पाहिजे किंवा त्या भागीदाराने स्वतःचा तोटा सहन केला पाहिजे. जर विश्वासपूर्वक काम करताना तोटा झाला तर तो भागीदार त्याला जबाबदार राहणार नाही. म्हणजे त्याने जर काळजीपूर्वक काम केलेलं आहे तरी सुद्धा तोटा झाला, तर त्याला तो एकटा जबाबदार राहणार नाही. पण जर निष्काळजीपणामुळे त्याला माहिती असताना सुद्धा त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष करून जर संस्थेला तोटा झाला, तर त्याला तो स्वतः जबाबदार असतो. 5वा आहे संस्थेसाठीच मालमत्ता वापरणे. कलम 15 नुसार प्रत्येक भागीदाराने संस्थेची मालमत्ता खाजगी कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी न वापरता फक्त संस्थेच्याच कामासाठी वापरली पाहिजे, असं सांगितलेलं आहे. 6वं कर्तव्य आहे ते म्हणजे गुप्त नफा संस्थेला देणे. पहा, प्रतिनिधीने आपल्या मालकाचे परस्पर कोणताही नफा मिळवता कामा नये. मालकाशी संबंधित व्यवहार गुप्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करता कामा नये. त्याच तत्वाने प्रत्येक भागीदार हा स्वतः प्रतिनिधी व मालक या दोन्ही भूमिका करतो. म्हणून इतर भागीदारांच्या वतीने व्यवहार करताना गुप्त नफा ठेवू नये. जर तसा गुप्त नफा मिळवला असेल तर तो त्याने संस्थेला दिला पाहिजे. 7वं कर्तव्य आहे स्पर्धात्मक व्यवसायातून झालेला नफा सांगणे. कोणताही भागीदार संस्थेमध्ये असताना इतर व्यवसाय करून नफा मिळवू शकत नाही किंवा संस्थेची स्पर्धा होईल असा व्यवसाय करू शकत नाही. जर त्याने तसे केले तर करारभंग केला असा त्याचा अर्थ होतो आणि इतर व्यवसाय करून स्पर्धात्मक व्यवसाय करून मिळालेला नफा त्याने संस्थेला दिला पाहिजे, असं स्पष्टीकरण भारतीय भागीदारी कायदा कलम 16B मध्ये सांगितलेलं आहे. 8 आहे भागीदारीतील आपला हिस्सा तिराही व्यक्तीला वर्ग न करणे. म्हणजे काय? तर एखादा भागीदार आपला भागीदारीतील हिस्सा दुसऱ्या व्यक्तीला देऊन किंवा वर्ग करून त्या दुसऱ्या व्यक्तीला संस्थेत भागीदार करू शकत नाही. परंतु तो भागीदार विसर्जनानंतर किंवा तो रिटायर झाल्यानंतर असा हिस्सा देऊ शकतो. कलम 29 मध्ये अशी तरतूद केलेली आहे. आपल्या अधिकृत क्षेत्रात कार्य करणे. संस्थेचा कार्यभार करत असताना संस्थेने प्रत्येक भागीदाराला जे अधिकृत कार्यक्षेत्र ठरवून दिलेले असेल त्या कार्यक्षेत्रातच त्याने कार्य केले पाहिजे. अन्यथा संस्थेला नुकसान झाल्यास त्याने ते भरपाई करून दिली पाहिजे. कलम 19 मध्ये या संदर्भात माहिती दिलेली आहे. शेवटचं कर्तव्य आहे याच्यातील संस्थेच्या सर्व कार्यांना संयुक्तपणे व वैयक्तिकपणे जबाबदार राहणे. संस्थेचे नियमित कामकाज करत असताना जी जबाबदारी निर्माण होते ती सर्व भागीदारांनी संयुक्तपणे व वैयक्तिकपणे स्वीकारली पाहिजे. हे सर्व कर्तव्य जे आहे तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इतर कर्तव्य किंवा बदलता येणारी कर्तव्य म्हणून आपण ही कर्तव्य पाहिलेली आहे. त्यातला तिसरा जो कर्तव्याचा भाग आहे तो म्हणजे पुनर्स्थापित संस्थेतील भागीदारांची कर्तव्य. ड्युटीज ऑफ पार्टनर इन रिकॉन्स्टिट्यूटेड ऑफ फर्म अशी कोणती आहेत? तर प्रथम स्थापन झालेल्या भागीदारांमध्ये पुढील प्रकारचे कारणांमुळे विसर्जित होऊ शकते. आता ते कोणती आहेत तर एकच मिनिट आपण पाहू. प्रथम स्थापन झालेले भागीदारी संस्था पुढील कारणांमुळे विसर्जित होऊ शकते. कोणती आहेत ती कारण? तर त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे भागीदाराची विशिष्ट मुदत संपली तर, दुसरं आहे भागीदाराचे विशिष्ट कार्य संपले तर, आणि एखादा भागीदार निवृत्त किंवा मयत झाला तर. परंतु अशा प्रसंगानंतर देखील ती भागीदारी संस्था तशीच पुढे चालू ठेवली तर त्या भागीदारी संस्थेला पुनर्स्थापित भागीदारी संस्था असे म्हणतात. अशा पुनर्स्थापित भागीदारी संस्थेच्या भागीदारांचे हक्क, कर्तव्य आणि तिन्ही प्रसंगी जवळपास सारखेच आहेत. कलम 17 नुसार या संदर्भात पुढील तरतुदी आहेत. त्यातली पहिली तरतूद आहे ती म्हणजे विशिष्ट मुदत संपली तरी पुढे चालू. जेव्हा एखादी भागीदारी विशिष्ट मुदतीसाठी स्थापन झालेली असते व ती विशिष्ट मुदत संपल्यानंतर सुद्धा भागीदारी तशीच पुढे चालू ठेवली
तर त्या भागीदारीतील भागीदारांचे आपापसातील संबंध हे विशिष्ट मुदत संपण्यापूर्वी जसे असतील तसेच चालू राहतील. जर नवीन करार केला तर नवीन कराराप्रमाणे ते संबंध असतील. विशिष्ट कार्य संपले आणि तरी ती पुढे चालू राहिली तर जर एखादी भागीदारी संस्था विशिष्ट उपक्रम कार्य करण्यासाठी स्थापन झालेली असते व ते कार्य संपले तरी पुढे ती भागीदारी तसेच दुसरे कार्य उपक्रम कार्य हाती घेऊन चालू ठेवली तर त्या भागीदारीतील भागीदारांचे परस्पर संबंध हे पूर्वीच्या उपक्रमाच्या वेळी ठरलेले असतील त्याचप्रमाणे चालू राहतील. जर नवीन करार झाला तर नव्या कराराप्रमाणे ते संबंध असतील. आणि तिसरं आहे ते म्हणजे भागीदार निवृत्त किंवा मयत झाला आणि तरी सुद्धा भागीदारी संस्था पुढे चालू राहिली तर एखाद्या भागीदारीतील एखादा भागीदार हा निवृत्त किंवा मयत झाला तर उरलेल्या भागीदाराने ती भागीदारी संस्था तशीच पुढे चालू ठेवली तर उरलेला नवीन करार केला नसल्यास त्या घटनेपूर्वी त्यांच्यात जे परस्पर संबंध होते तेच संबंध पुढे चालू राहतील परंतु त्यासाठी बाहेर गेलेल्या भागीदाराचा हिस्सा त्याला किंवा त्याच्या वारसाला द्यावा लागेल व बाहेर गेलेल्या भागीदाराच्या नफ्याचा वाटा उरलेला इतरांना मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर भागीदारांचे हक्क पाहिलेले आहेत, कर्तव्य पाहिलेले आहेत आणि त्यांच्या जबाबदाऱ्याही पाहणार आहोत आपण. तर जबाबदाऱ्या पाहू. भागीदारांच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत तर भागीदारी संस्था व भागीदारांच्या जबाबदाऱ्या. लायबिलिटीज ऑफ अ फर्म अँड इट्स पार्टनर. हा तुम्हाला परीक्षेला खूप मोठा प्रश्न विचारला गेला तर हे तुम्हाला सर्व काही आलं पाहिजे. त्यासाठी आपण पाहतोय तर ते ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यातील पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे भागीदारी संस्थेच्या कृती किंवा व्यवहारासाठी केलेल्या कामाची जबाबदारी. लायबिलिटीज ऑफ अ पार्टनर फॉर ऍक्ट ऑफ द फर्म. कलम 25 प्रमाणे प्रत्येक भागीदार हा इतर भागीदारांबरोबर संयुक्तपणे व प्रत्येकी जॉईंटली ऑर सर्वंटली स्वतंत्र भागीदारी संस्थेच्या व्यवहारासाठी जबाबदार असतो. या तरतुदीमध्ये 3 गोष्टीवर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भागीदारांची जबाबदारी संयुक्तपणे व प्रत्येकी स्वतंत्र असते. स्वतंत्र पण असते आणि संयुक्तपणे पण असते जबाबदारी. 2 आहे भागीदारी फक्त भागीदारी संस्थेच्या व्यवहारांना जबाबदार असतात. आणि 3 आहे भागीदार जोपर्यंत भागीदार आहे तोपर्यंत तो केलेल्या कार्यासाठी जबाबदार धरतात. संयुक्तपणे व प्रत्येकी स्वतंत्रपणे याचे महत्व असे की फर्मच्या प्रत्येक कृती किंवा व्यवहारासाठी ते वैयक्तिक व इतर भागीदारांबरोबर संयुक्तपणे जबाबदार धरले जातात. तर दुसरी जबाबदारी आहे ती म्हणजे भागीदारांच्या व्यवहारासाठी किंवा कार्यासाठी भागीदार संस्थेची जबाबदारी. Liabilities of a firm for act for the partners. कलम 26 प्रमाणे जर भागीदाराने भागीदारी संस्थेच्या वतीने किंवा अधिकारांतर्गत जर एखादे कार्य किंवा कृत्य केले असेल किंवा जाणून बुजून एखादा भाग वगळला असेल तर झालेल्या नुकसानीस किंवा दंडास भागीदारी संस्था भागीदारा इतकी जबाबदार धरली जाते. आणि तिसरं जी जबाबदारी आहे ती आहे भागीदाराने केलेल्या चुकीच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या जबाबदारीला भागीदारी संस्थेची जबाबदारी. लायबिलिटीज ऑफ अ फर्म फॉर मिस ऍप्लिकेशन बाय पार्टनर. कलम 27 नुसार जर एखाद्या भागीदाराने मिळवलेल्या मालमत्तेचा अथवा रोख रकमेचा अफरातफर केलेली असेल व असे कृत्य त्याच्या अधिकारांतर्गत असेल तर भागीदारी संस्था त्याला जबाबदार धरली जाऊ शकते. जर मालमत्ता किंवा रोख रक्कम भागीदारी संस्थेच्या व्यवहारात मिळालेली असेल व त्यानंतर भागीदारी त्याची अफरातफर किंवा चुकीचा उपयोग केला गेला असेल तर भागीदारी संस्थेच्या नेहमीच्या व्यवहारात मिळालेल्या मालमत्ता किंवा रोख रक्कम इत्यादीस भागीदार संस्थेला जबाबदार धरता येते. भागीदारी संस्थेच्या नेहमी व्यवहारा व्यतिरिक्त जर मालमत्ता किंवा रक्कम मिळालेली असेल तर मात्र फर्मला जबाबदार धरता येणार नाही. नॉट रिसिव्ड इन
नॉट रिसिव्ड इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस असं त्याला म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे भागीदारांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. धन्यवाद मित्रांनो.